नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील शेतकऱ्यासाठी कापूस आणि सोयाबीन अनुदान हा गेल्या काही महिन्यापासून चर्चेचा विषय ठरला आहे। राज्य सरकारने या पिकासाठी योजना जाहीर केली असली तरी अनुदानाच्या प्रत्यक्ष वितरणात अनेक विलंब झाले आहेत। या परिस्थितीमुळे शेतकरी वर्गात मोठ्या प्रमाणावर अस्वस्थता निर्माण झाली आहे। महाराष्ट्र सरकारने कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यासाठी योजना लागू केली आहे। या योजनेअंतर्गत प्रत्येक शेतकऱ्याला प्रति हेक्टर 5,000 अनुदान देण्यात ठरले आहे। यासाठी सरकारने 4,192 कोटी रुपयाचा निधी मंजूर केला असून हा निधी सेंट्रलाइज खात्यामध्ये जमा करण्यात आला आहे आणि या योजनेमागील उद्देश शेतकऱ्यांना आर्थिक मदत देणे आणि त्यांच्या उत्पादन खर्चाचा काही भाग भरून काढणे हा आहे। तर विलंबाची कारणे आणि परिणाम काय आहेत? अनुदान वितरणात झालेल्या विलंबामागे अनेक कारणे आहेत। प्रशासकीय प्रक्रिया, डेटा संकलन आणि KYC प्रक्रिया यासारख्या तांत्रिक बाबीमुळे वितरणात अडथळे आले। यामुळे शेतकऱ्यांना अनेक वेळा तारखा देऊनही प्रत्यक्षात अनुदान मिळाले नाही। 21 ऑगस्ट, 25 ऑगस्ट, 1 सप्टेंबर, 10 सप्टेंबर आणि नंतर 19 सप्टेंबर अशा वेगवेगळ्या तारखा देण्यात आल्या, परंतु प्रत्येक वेळी अनुदान वितरणात अडचणी आल्या। या विलंबामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली आहे। अनेक शेतकऱ्यांनी आपला रोष व्यक्त केला असून काहींनी तर अनुदान नको अशी भावना देखील व्यक्त केली आहे। शेतकऱ्याच्या दृष्टीने हे अनुदान केवळ आर्थिक मदत नसून त्यांच्या कष्टाची पावती आहे। त्यामुळे या विलंबामुळे शेतकऱ्याच्या सरकारवरील विश्वास डगमगला आहे। तर अनुदान वितरणाची प्रक्रिया लवकरच सुरू करण्याचे आश्वासन दिले आहे। कृषी मंत्रालयाने नुकतीच घोषणा केली आहे की अनुदान आता 26 सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाशिम जिल्ह्यातील दौऱ्याच्या वेळी अनुदान वितरणाची प्रक्रिया सुरू केली जाईल। अनुदान वितरणाची रणनीती सरकारने अनुदान वितरणासाठी एक व्यवस्थित रणनीती आखली आहे। 23 सप्टेंबरपासून शेतकऱ्याचा डेटा संकलित करण्याचे काम सुरू झाले आहे। यामध्ये शेतकऱ्याचे 2 गट वितरित करण्यात आले आहे। KYC पूर्ण असलेले शेतकरी आणि KYC पूर्ण नसलेले शेतकरी। KYC पूर्ण असलेल्या शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यात अनुदान दिले जाणार आहे। या गटात सुमारे 46 लाख शेतकऱ्याचा समावेश आहे, ज्यांनी PM किसान आणि CM नमो शेतकरी योजनेअंतर्गत आधीच KYC प्रक्रिया पूर्ण केली आहे। उर्वरित 20 लाख शेतकऱ्यासाठी KYC प्रक्रिया लवकरच सुरू केली जाणार आहे। तर अशा प्रकारे अनुदान हे 26 सप्टेंबर दिवशी पडणार आहे। पण अनेकांना वाटते की पंतप्रधानांच्या दौऱ्यात काही बदल झाला, पुन्हा एकदा अनुदान वितरणात विलंब होऊ शकतो। मात्र कृषी विभागाने स्पष्ट केले आहे की पंतप्रधानांच्या दौऱ्याची तारीख कोणतीही असो, त्या दिवशी अनुदान वितरणाची प्रक्रिया सुरू करण्याची त्यांची पूर्ण तयारी आहे। तर बघूया आपण की आता तारीख पे तारीख देणारं सरकार 26 सप्टेंबरला टाकतो का अजून पुढे काही तारीख देतो। तर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला तर विसरूच नका। धन्यवाद।